नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये ना गुलाबजामुन पाहणार आहे आणि गुलाबजामुन नेहमी करत असताना काय चुका होतात, चिरतात आपले गुलाबजामुन, तर असं होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं आहे ना 200 ग्रामचं हे इन्स्टंट असं मिक्स घेतलेलं आहे गुलाबजामुनचं. आता यासाठी ना पाऊण वाटी दूध लागणार आहे आणि छान असा हा डो तयार करून घ्यायचा आहे. आता ही टिप्स लक्षात ठेवा, डो तयार करत असताना हलक्या हाताने मळायचा आणि त्यामध्ये ना अर्धा चमचा तूप वापरायचा आहे, जेणेकरून आपण गुलाबजामुन आपले फाटतात ना ते फाटत नाही. आणि आता डो आहे ना 15 मिनिटासाठी भिजू द्यायचा आहे. 15 मिनिटानंतर ना छान असे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे, लहान मोठे तुमच्या अंदाजाने करा. गोळे तयार करून झाले त्यानंतर लगेच कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे सुरुवातीला. आता गुलाबजामुन टाकून द्यायचे त्यामध्ये तळण्यासाठी. आणि इथं सगळे गुलाबजामुन टाकल्यानंतर ना एकदम गॅस कमी करायचा आहे. गॅस कमी म्हणजे याला थोडासा आहे ना वेळ लागेल तळायला, 10 मिनटं तरी लागतातच. अगदी कमी गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे छान असा रंगही छान येतो आणि आतपर्यंत तळल्या जात्या म्हणजे पाक हा चांगला मुरतो. हे पण टिप्स लक्षात ठेवा. आता एक एक करून सगळे आपण इथं तळून घेतलेले आहे. त्यानंतर पाक करायचा आहे. पाकासाठी ना 600 ग्राम साखर लागणार आहे आणि 650 ग्राम पाणी लागणार आहे. वाटीचं जर प्रमाण म्हणत असाल ना तर एक मी काचीची वाटी इतकं साखर घातली आणि 1.25 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे किंवा 1.5 वाटी पाणी घाला. आता इथं पण लक्षात ठेवा, आपल्याला एक तारी पाक पण करायचं नाही आहे, थोडासा चिकट असा लागेल इतपत पाक करायचा आहे. बघू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये. त्यानंतर वेलची पूड घालायची, अर्धा पोहे खायची चमची इतकं वेलची पूड घातली. गॅस बंद करायचा, तळलेले गुलाबजामुन टाकून द्यायचे आणि 7 ते 8 तासासाठी छान झाकण ठेवून भिजून द्यायचे आहे. 7 ते 8 तासानंतर बघू शकता तुम्ही छान असे रसरशीत आपले गुलाबजामुन तयार झाले. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.